नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरला आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधील डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर हा टॉपिक बघितलेला आहे. आज आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमधील इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन हा टॉपिक स्टडी करणार आहोत. या टॉपिकमध्ये इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन हे दोन फंक्शन दिलेले आहेत. तर इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे काय? बघा, एक फंक्शन दिलेलं असेल, त्या फंक्शनचा ग्राफ स्ट्रिक्टली इन्क्रीज होत असेल म्हणजेच काय, वाढत असेल, त्या फंक्शनला आपण म्हणणार आहोत इन्क्रीजिंग फंक्शन. बघा, तो कुठेही ब्रेक होत नाहीये, त्यामुळे या फंक्शनला आपण म्हणणार आहोत इन्क्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन काय आहे? मग डेफिनेशन, अ फंक्शन f of x is said to be monotonically or strictly increasing function on an interval ab if for any x1 x2 belongs to open interval ab with if f dash of x is greater than 0. बघा, इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे काय? ऑन दॅट इंटरवल त्या फंक्शनचा ग्राफ हा इन्क्रीज होत गेलेला पाहिजे, म्हणजे वाढत गेलेला पाहिजे. आता हे बघा, इथे x1 ची व्हॅल्यू इथे काय आहे? ऑन दॅट इंटरवल ए बी इंटरवलमध्ये या फंक्शनची व्हॅल्यू ही वाढत वाढत चाललेली आहे. या फंक्शनला आपण म्हणणार आहोत इन्क्रीजिंग फंक्शन. आता दिलेलं फंक्शन हे इन्क्रीज आहे किंवा डिक्रीज आहे हे कसं शोधणार? चला तर मग एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल घेतलेलं आहे. सपोज एक फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 4x मायनस 75. हे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, आणि हे फंक्शन इन्क्रीज आहे किंवा डिक्रीज आहे हे शोधायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2.4 मध्ये ह्या एक्सरसाइजमध्ये आपल्याला जे काही प्रॉब्लेम असणार आहे ते सर्व याच पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहे. तुम्हाला एक फंक्शन दिलेलं असणार आहे आणि ते इन्क्रीज आहे किंवा डिक्रीज आहे हे शोधण्यासाठी तुम्ही त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आहात. आता समजा इथे फंक्शन दिलेलं आहे एक्स क्यूब प्लस 4x मायनस 75. आता या दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 4. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 3x स्क्वेअर प्लस साइन ॲज इट इज, आणि 4xचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 4. बघा, एफ डॅश ऑफ एक्स मिळालेला आहे 3x स्क्वेअर प्लस 4. 3x स्क्वेअर इट्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. बघा, x ची व्हॅल्यू एनी रिअल नंबर जर ठेवून बघितली आपण, -1 -2 किंवा 0 किंवा 1 2 कोणतीही जर व्हॅल्यू ठेवून बघितली तर 3x स्क्वेअर हा ऑलवेज पॉझिटिव्ह दाखवतो आहे आपल्याला, कारण इथे x स्क्वेअर आलेला आहे. x स्क्वेअरची व्हॅल्यू आपण -1 जरी घेतलेली असली, कोणतीही एखादी मायनस साईनची व्हॅल्यू जर पुट केली तर मायनस साईनचा स्क्वेअर काय होणार आहे? ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळे 3x स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो 3x स्क्वेअर प्लस 4 इट्स ऑल्सो ए पॉझिटिव्ह. 3x स्क्वेअर जर पॉझिटिव्ह आहे, प्लस 4 हा पण पॉझिटिव्हच असणार. सो देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इट्स ग्रेटर दॅन 0. सो देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन. बघा, एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 येत असेल, म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू सर्व जर पॉझिटिव्ह येत असेल तर त्या फंक्शनला आपण म्हणणार आहोत इन्क्रीजिंग फंक्शन. आता एफ डॅश ऑफ एक्स इथे आलेला होता 3x स्क्वेअर प्लस 4. या 3x स्क्वेअर प्लस 4 या फंक्शनमध्ये आपण x ची व्हॅल्यू एनी रिअल नंबर जर ठेवून बघितली तर आपल्याला ती व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह भेटणार आहे, म्हणजेच 0 पेक्षा मोठी भेटणार आहे. दॅट्स मीन्स एफ डॅश ऑफ एक्स इट्स ग्रेटर दॅन 0. जर ती व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 येत असेल, 0 पेक्षा मोठी येत असेल, तर त्या फंक्शनला आपण म्हणणार आहोत एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन. सिमिलरली जर ती व्हॅल्यू निगेटिव्ह येत असेल, 0 पेक्षा लहान येत असेल, तर त्या फंक्शनला आपण म्हणणार आहोत डिक्रीजिंग फंक्शन. नाउ सेकंड फंक्शन आहे डिक्रीजिंग फंक्शन. सो व्हॉट इज मीन बाय डिक्रीजिंग फंक्शन? ज्या फंक्शनचा ग्राफ डिक्रीज होत असेल, छोटा छोटा होत असेल किंवा 0 कडे अप्रोच होत असेल, त्या फंक्शनला आपण म्हणणार आहोत डिक्रीजिंग फंक्शन. इथे ग्राफ दाखवलेला आहे बघा. ऑन दॅट इंटरवल ह्या ए पासून, या ए पॉइंट पासून त्या ग्राफची व्हॅल्यू ही डिक्रीज होत चाललेली आहे, कमी 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 होत चाललेली आहे, 0 कडे अप्रोच होते. यालाच आपण काय म्हणणार? डिक्रीजिंग फंक्शन. सो डेफिनेशन,
डिक्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन काय आहे तर a function f of x is said to be monotonically or strictly decreasing. Monotonically means strictly means continuously तो decrease होतोय, or strictly decreasing function on an interval a b if f dash of x less than 0. बघा, इन्क्रीजिंग फंक्शन मध्ये दिलेलं होतं f dash of x is positive means greater than 0 आणि डिक्रीजिंग फंक्शन मध्ये दिलेलं आहे f dash of x इट्स निगेटिव्ह म्हणजे 0 पेक्षा लहान. इथे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. इन्क्रीजिंग फंक्शन येत असेल तर f dash of x ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असली पाहिजे आणि जर डिक्रीजिंग फंक्शन दिलेलं असेल तर त्याची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह असली पाहिजे. सो एक्झाम्पल f of x दिलेला आहे 1 मायनस 5x. आता या फंक्शनचं जर आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे f dash of x इज इक्वल टू 1 चं डेरिव्हेटिव्ह आहे 0 मायनस साइन ॲज इट इज आणि 5x चं डेरिव्हेटिव्ह होणार आहे 5 ॲज इट इज. सो आपल्याला f dash of x भेटलेला आहे -5. आता f dash of x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे -5. आता आपल्याला स्ट्रिक्टली ते दिसतं आहे की ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. म्हणजे निगेटिव्ह आहे म्हणजे काय, 0 पेक्षा लहान दिलेली आहे. जर आपण रिअल लाईन ड्रॉ केली तर -5 ही 0 पेक्षा लहान व्हॅल्यू आहे. सो f dash of x इज निगेटिव्ह, सो देअरफॉर f of x इज डिक्रीजिंग फंक्शन. तुम्हाला आता इथे लक्षात आलं असेल की डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे काय आणि इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे काय. इन्क्रीजिंग फंक्शन आपण कधी म्हणणार, जर f dash of x ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असेल, 0 पेक्षा मोठी असेल तर त्या फंक्शनला आपण म्हणणार आहोत इन्क्रीजिंग फंक्शन. आणि जर f dash of x ची व्हॅल्यू ही निगेटिव्ह असेल तर आपण त्याला म्हणणार आहोत f of x इज डिक्रीजिंग फंक्शन. चला तर मग इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन वरती काही प्रॉब्लेम बघूया. फर्स्ट प्रॉब्लेम, शो दॅट द फंक्शन f of x इज इक्वल टू x क्यूब प्लस 10x प्लस 7 फॉर any real number x belongs to any real number is strictly increasing. बघा, दिलेलं फंक्शन हे इन्क्रीजिंग आहे, हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. सो सोल्युशन, वी हॅव टू गिवन दॅट, आपल्याला काय गिवन दिलेलं आहे f of x. f of x ची व्हॅल्यू काय आहे, f of x इज इक्वल टू x क्यूब प्लस 10x प्लस 7 हे फंक्शन दिलेलं आहे आपल्याला. आता स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जो काही येणार आहे तो कसा पाहिजे, आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेल्या फंक्शनला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटत आहे f dash of x इज इक्वल टू एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 3x स्क्वेअर प्लस 10x चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 10 आणि प्लस 7चं डेरिव्हेटिव्ह 0, कारण प्लस 7 हा कॉन्स्टंट आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर स्टडी करत आहोत. डेरिव्हेटिव्हचे ऍप्लिकेशन रन काय आहेत ते बघत आहोत. तुम्हाला इथे आता प्रत्येक वेळेस डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड केला जातो हे सांगता येणार नाही. तुम्हाला जर डेरिव्हेटिव्हला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही डेरिव्हेटिव्हचे लेक्चर बघू शकता, तिथे डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड केला जातो. आणि जर कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी मला कॉल मेसेज केले तरी चालतील. बघा, आता इथे f of x दिलेला होता x क्यूब प्लस 10x प्लस 7, त्याचं डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटलं आहे f dash of x इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 10. हिअर 3x स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. बघा, मी मागच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगितलं होतं x ची व्हॅल्यू एनी रिअल नंबर जर आपण त्या 3x स्क्वेअर ह्या इक्वेशन मध्ये जर पुट केली तर आपल्याला ती व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह भेटणार आहे. बघा, या 3x स्क्वेअर मध्ये आपण x ची व्हॅल्यू एनी रिअल नंबर जर ठेवून बघितली, -1 ठेवा, -2 ठेवा, अप टू -इन्फिनिटी, कोणतीही जर व्हॅल्यू आपण इथे पुट केली तर ती व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह येणार, कारण मायनसचा स्क्वेअर काय नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू जर घेतली आपण 1 टू इन्फिनिटी तरी त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, पॉझिटिव्हच. सो 3x स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह फॉर एनी रिअल नंबर and 10 is also positive, so 10 is greater than 0, so therefore 3x square plus 10 it's positive or it's strictly greater than 0, so therefore f dash of x it's positive or f dash of x
इट्स ग्रेटर दॅन 0. याचाच अर्थ काय आहे की एफ डॅश ऑफ एक्स हा काय आहे, पॉझिटिव्ह फॉर एनी रिअल नंबर. एफ डॅश ऑफ एक्स या इक्वेशन मध्ये आपल्याला जो काही इक्वेशन भेटलेला आहे एफ डॅश ऑफ एक्स, या इक्वेशन मध्ये एक्स ची एनी रिअल व्हॅल्यू आपण जर पुट केली तर आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स हा नेहमी कसा भेटणार आहे, पॉझिटिव्ह भेटणार आहे. म्हणजेच काय, त्याची व्हॅल्यू एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू आपल्याला नेहमी 0 आणि 0 पेक्षा मोठी भेटणार आहे. म्हणून हे दिलेलं फंक्शन कसं आहे, एफ डॅश ऑफ एक्स इट्स ग्रेटर दॅन 0. एफ डॅश ऑफ एक्स इट्स ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजेच काय, हेन्स किंवा दस एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन. समजलं आहे तुम्हाला. जर डेरिव्हेटिव्ह हा पॉझिटिव्ह येत असेल तर आपण म्हणणार आहोत दिलेलं फंक्शन हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे. जर डेरिव्हेटिव्ह हा निगेटिव्ह येत असेल तर आपण त्याला म्हणणार आहोत दिलेलं फंक्शन हे जर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल, 0 पेक्षा लहान असेल तर आपण म्हणणार आहोत डिक्रीजिंग फंक्शन आहे. आणि जर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल, 0 पेक्षा मोठा असेल तर म्हणणार आहोत इन्क्रीजिंग फंक्शन. नाउ सेकंड एक्झाम्पल, टेस्ट वेदर दी फंक्शन. बघा इथे काय सांगितलंय, टेस्ट वेदर दी फंक्शन. तुम्हाला टेस्ट करायची आहे दिलेलं फंक्शन हे इन्क्रीजिंग आहे किंवा डिक्रीजिंग आहे फॉर एनी रिअल नंबर. एक्स ची व्हॅल्यू तुम्ही काहीही ठेवू शकता, एनी रिअल नंबर. रिअल नंबर मध्ये नॅचरल नंबर, होल नंबर, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर हे सर्व नंबर इन्क्लूड आहेत. म्हणजे तुम्ही एक्स ची व्हॅल्यू कोणतीही रिअल व्हॅल्यू जर ठेवली तर व्हॅल्यू ठेवल्यानंतर ते दिलेलं फंक्शन इन्क्रीज आहे किंवा डिक्रीज आहे हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. तर फंक्शन काय दिलेलं आहे इथे तुम्हाला, तर फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 6x स्क्वेअर प्लस 12x मायनस 5. हे फंक्शन एक्स साठी एनी रिअल व्हॅल्यू पुट केली तर इन्क्रीज असेल किंवा डिक्रीज असेल हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. सो सोल्युशन, वी हॅव टू गिवन दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 6x स्क्वेअर प्लस 12x मायनस 5. दिलेलं इक्वेशन लिहून घेऊया. सो नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेल्या इक्वेशनला डिफरन्शिएट करूया. सो व्हॉट वी गेट, डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटलं आहे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 3x स्क्वेअर, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर प्लस साइन ॲज इट इज 6x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 12x प्लस साइन ॲज इट इज, आणि 12xचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 12 मायनस 5चं डेरिव्हेटिव्ह 0. सो एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला भेटलेला आहे 3x स्क्वेअर प्लस 12x प्लस 12. ह्या इक्वेशन मधून 3 कॉमन काढूया. सो व्हॉट वी गेट, सो एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4. बघा आलेल्या एफ डॅश ऑफ एक्सच्या इक्वेशन मधून 3 कॉमन काढल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटला आहे 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4. एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 मीन्स एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. सो एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 3 इंटू एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो सिन्स 3 into x plus 2 bracket square is always positive for x is not equal to -2. बघा 3 कॉन्स्टंट आहे आणि ही 3 व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे इंटू x प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ह्या x प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू जर आपण एनी रिअल नंबर ठेवून बघितली, एनी रिअल नंबर, बघा जर तुम्ही x प्लस 2 या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू -1 ठेवली तर -1 प्लस 2 काय होणार आहे 1. 1 चा स्क्वेअर काय होणार 1 असणार, म्हणजे तो पॉझिटिव्ह असणार. सपोज x ची व्हॅल्यू तुम्ही -5 ठेवली, -5 प्लस 2 काय होणार आहे -3, आणि -3 चा स्क्वेअर काय होणार 9, पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे इथे 3 इंटू एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्ही काहीही जरी पुट केली, एनी रिअल नंबर जरी पुट केली तर ती व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह भेटणार आहे. फॉर x इज नॉट इक्वल टू -2. x ची व्हॅल्यू जर तुम्ही -2 ठेवली तर त्या इक्वेशनची व्हॅल्यू काय होणार आहे 0. कारण x ची व्हॅल्यू जर -2 ठेवली तर -2 प्लस 2 0, 0 चा स्क्वेअर असणार आहे 0, आणि 0 इंटू 3 0. सो
3 into x plus 2 bracket square is always positive for any x belongs to R. So therefore f dash of x is always greater than or equal to 0 for any x belongs to real number. So hence f of x is an increasing function for all x belongs to R. बघा आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं आहे, टेस्ट वेदर दी फंक्शन f of x is increasing or decreasing. म्हणजे तुम्हाला जे काही फंक्शन दिलेलं होतं ते तुम्हाला इन्क्रीज आहे किंवा डिक्रीज आहे हे फाइंड करायचं होतं. आपल्याला इथे काय भेटलं आहे, एफ डॅश ऑफ एक्स इट्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे काय सांगितलं आहे, एफ डॅश ऑफ एक्स इट्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजेच काय, आलेल्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ही 0 आणि 0 पेक्षा मोठी आहे म्हणजेच पॉझिटिव्ह आहे. म्हणून दिलेलं फंक्शन हे कसं असणार आहे, इन्क्रीजिंग फंक्शन. जर हेच डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आलेलं असतं तर आपण म्हटलं असतो की दिलेलं फंक्शन हे डिक्रीजिंग फंक्शन आहे. सो नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ एक्स. बघा इथे काय सांगितलं आहे, फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ एक्स. इथे एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फॉर विच दी फंक्शन f of x is equal to x cube plus 12x square plus 36x plus 6. इथे तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फॉर विच फंक्शन f of x is equal to x cube plus 12x square plus 36x plus 6 is monotonically increasing. and second point दिला आहे monotonically decreasing, म्हणजे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग और स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. ज्यावेळेस फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल त्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू काय असेल, म्हणजे तो इंटरवल काय असणार आहे, जे दिलेलं फंक्शन आहे ते इन्क्रीज आहे तर ते इन्क्रीज असलेलं फंक्शन कोणत्या इंटरवल मध्ये इन्क्रीज दाखवत आहे हे तुम्हाला फाइंड करायचं आहे, किंवा कोणत्या इंटरवल मध्ये ते फंक्शन डिक्रीज आहे हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. चला तर मग फाइंड करूया. सो वी हॅव टू गिवन दॅट, आपल्याला गिवन काय दिलं आहे, f of x is equal to x cube plus 12x square plus 36x plus 6 दिलेलं फंक्शन लिहून घेतलं आहे. सो नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. दिलेल्या फंक्शनला डिफरेंशिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x ला. डिफरेंशिएट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटलं आहे f dash of x is equal to 3x square plus 24x plus 36. x cube चं डेरिव्हेटिव्ह 3x square, 12x square चं डेरिव्हेटिव्ह 24x आणि 36 चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 36 प्लस 6 चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0. सो f dash of x is equal to 3 into x square plus 8x plus 12. 3 कॉमन काढून घेतलेला आहे, 3 into x square plus 8x plus 12. So therefore f dash of x is equal to 3 into x plus 2 into x plus 6. फॅक्टर पाडून घेतलेले आहे. सो 12 चे फॅक्टर काय येणार आहेत, 6 into 2. सो f dash of x is equal to 3 into x plus 2 into x plus 6. बघा आता f dash of x ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. f dash of x एक इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे. काय आलेलं आहे इक्वेशन, बघा आपल्याला f dash of x फाइंड केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटलेलं आहे f dash of x is equal to 3 into x plus 2 into x plus 6. हे इक्वेशन भेटलेलं आहे आणि आपल्याला काय सांगितलं आहे, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असताना फाइंड दी व्हॅल्यू ऑफ x. सो फर्स्ट पॉइंट, f of x is monotonically increasing म्हणजे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. आता जर दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग असेल तर आपल्याला कंडिशन माहित आहे, काय कंडिशन आहे, इफ जर ते फंक्शन पॉझिटिव्ह असेल म्हणजे ते फंक्शन जर इन्क्रीजिंग असेल तर दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह. सो f of x is monotonically increasing if f dash of x is greater than 0. ही आहे त्याची बेसिक डेफिनेशन. जर ते फंक्शन इन्क्रीजिंग असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा असणार आहे, पॉझिटिव्ह. सो दॅट इज f dash of x चं इक्वेशन काय आलेलं आहे, 3 into x plus 2 into x plus 6 it's greater than 0. 3 ने डिवाइड करा, 3 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटेल x plus 2 into x plus 6 it's greater than 0. आता x plus 2 into x plus 6 it's greater than 0. ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन हे ग्रेटर दॅन 0 कधी असणार आहे,
यासाठी दोन कंडिशन पडतील. then either x plus 2 it's less than 0 and x plus 6 it's less than 0. जर हे दोन्ही ब्रॅकेटची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर ती काय असणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे x प्लस 2 या ब्रॅकेटची व्हॅल्यू मायनस येत असेल आणि x प्लस 6 ची व्हॅल्यू मायनस येत असेल तर दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला जी काही व्हॅल्यू भेटणार आहे ती काय भेटणार आहे, इट्स ग्रेटर दॅन 0. आणि सेकंड कंडिशन येणार आहे x प्लस 2 इट्स पॉझिटिव्ह आणि x प्लस 6 इट्स ऑल्सो पॉझिटिव्ह. म्हणजे x प्लस 2 या ब्रॅकेटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल आणि x प्लस 6 याही ब्रॅकेटची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर ते फंक्शन कसं असणार आहे, इन्क्रीजिंग. ह्या दोन केस इथे पडणार आहेत. फर्स्ट केस असणार आहे x प्लस 2 या ब्रॅकेटची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल आणि x प्लस 6 या ब्रॅकेटची व्हॅल्यू कशी असणार आहे, निगेटिव्ह. या दोन्ही ब्रॅकेटची जर व्हॅल्यू निगेटिव्ह येत असेल तर त्यांचं प्रोडक्ट घेतल्यानंतर आपल्याला जे काही आन्सर भेटणार आहे ते भेटणार आहे इट्स ग्रेटर दॅन 0. सो नाउ केस फर्स्ट घेतलेली आहे x प्लस 2 इट्स लेस दॅन 0 अँड x प्लस 6 इट्स लेस दॅन 0. आपण असं अज्युम करूया की x प्लस 2 ही लेस दॅन 0 असेल आणि x प्लस 6 ही लेस दॅन 0 असेल. सो देअरफॉर x प्लस 2 इट्स लेस दॅन 0 दॅट इज x लेस दॅन मायनस 2. बरोबर आहे. हा प्लस 2 एलएचएस साईडला येणार, सॉरी आरएचएस साईडला आल्यानंतर काय होणार आहे, x लेस दॅन मायनस 2 आणि सिमिलरली x लेस दॅन मायनस 6. thus for every x less than minus 6 for x plus 2 into x plus 6 it's greater than 0, hence f is monotonically increasing. आता तुम्ही म्हणा इथे x लेस दॅन मायनस 6 ला दिलेलं फंक्शन हे इन्क्रीजिंग आहे, हे कशावरून, बरोबर. या इक्वेशन या लाईनचा अर्थ काय होतोय की दिलेलं फंक्शन हे x लेस दॅन मायनस 6 ला मोनोटोनिकली इन्क्रीजिंग आहे. आता मायनस 6 लाच का, तर बघा एक रिअल लाईन ड्रॉ केली, त्या रिअल लाईन वरती जर आपण पॉइंट्स ड्रॉ केले, इथे असणार आहे 0, इथे असणार आहे -1, इथे असणार आहे -2, सिमिलरली इकडे असणार आहे 3, 4 आणि इकडे असणार आहे कुठे -6. बरोबर आहे. आता फर्स्ट इक्वेशन काय सांगते आपल्याला, x इज लेस दॅन -2. तर x इज लेस दॅन -2 याचा अर्थ काय आहे, -2 पेक्षा लहान. x ची व्हॅल्यू कशी असणार आहे, -2 पेक्षा लहान, म्हणजे इकडे येणार, बरोबर, एलएचएस साईडला. सिमिलरली सेकंड इक्वेशन काय सांगताय आपल्याला, x इज लेस दॅन -6 याचा अर्थ काय, इथे -6 पासून त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, लहान. आता ह्या दोन इक्वेशन आहे, x इज लेस दॅन -2 आणि x इज लेस दॅन -6. या दोन्ही इक्वेशनचा जो कॉमन पोर्शन येत आहे, म्हणजे कॉमन व्हॅल्यू, जो कॉमन इंटरवल येत आहे तो काय आहे, काय असणार आहे बघा, इथून -6 पासून इन्फिनिटीकडे, बरोबर, हा काय असणार आहे तुमचा कॉमन पोर्शन. दोघांचाही कॉमन पोर्शन काय येत आहे, -6 पेक्षा लहान. हा काय असणार आहे, ह्या पॉइंटला ते फंक्शन कसं असणार आहे, इन्क्रीजिंग. म्हणून आपण इथे काय लिहिलं आहे, thus for every x less than -6 hence f is monotonically increasing. x is less than -6 ला दिलेलं फंक्शन हे कसं असणार आहे, इन्क्रीजिंग फॉर केस फर्स्ट. सिमिलरली केस सेकंड, x plus 2 it's greater than 0 and x plus 6 it's greater than 0. that is x is greater than -2 and x is greater than -6. याचाच अर्थ काय आहे, x ची व्हॅल्यू -2 पेक्षा जास्त आणि x is greater than -6 मीन्स -6 पेक्षा जास्त. आता हे जर आपण रिअल लाईन वरती ड्रॉ केले तर आपल्याला रिअल लाईन, एक मिनिट मी डायग्राम खोडतो एकदा. बघा हेच जर दोन इक्वेशन आपण रिअल लाईन वरती ड्रॉ केले, x इज ग्रेटर दॅन -2 ग्रेटर दॅन -2 याचाच अर्थ काय, -2 पेक्षा मोठी व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू कशी असणार आहे, -2 पेक्षा मोठी. सिमिलरली सेकंड इक्वेशन काय दिलंय, x इज ग्रेटर दॅन -6 म्हणजे -6 पासून मोठी.
ती कुठे जाणार आहेत? इन्फिनिटीकडे. आता ह्या दोन्ही इक्वेशनचा जर आपण कॉमन पोर्शन बघितला, कॉमन पोर्शन मी काय सांगतोय नीट लक्षात द्या. जर आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची असेल एक्सची, तर त्यासाठी आपल्याला कॉमन पोर्शन शोधायचा आहे. आता एक्स इज ग्रेटर दॅन -2 आणि एक्स इज ग्रेटर दॅन -6 या दोन्ही इक्वेशन रिअल लाईन वरती ड्रॉ केल्यानंतर आपल्याला जो काही कॉमन पोर्शन भेटणार आहे त्या पॉइंटला हे फंक्शन इन्क्रीजिंग असणार आहे. आता इथे कॉमन पॉईंट काय येत आहे, कॉमन व्हॅल्यू कुठे भेटणार आहे, तर हे बघा -2 पासून एक्स इज ग्रेटर दॅन -2 ह्या फंक्शनला या पॉइंट पासून जे काही व्हॅल्यू असणार आहे ती कॉमन पोर्शन येत आहे. बघा एक्स इज ग्रेटर दॅन -2 ड्रॉ केलेली आहे, -2 पासून इन्फिनिटीकडे जाणार आणि -6 पण ड्रॉ केली आहे, ती पण काय एक्स इज इक्वल टू -6 पासून प्लस इन्फिनिटीकडे येते. याचाच अर्थ -2 पासून दोन्ही लाईनचा पोर्शन हा सेम आहे, कॉमन आहे. तर त्या पॉईंट पासून आपण त्या पॉईंटला आपण म्हणणार आहोत दिलेलं फंक्शन हे इन्क्रीजिंग आहे. सो दस x is greater than -2 and f is monotonically increasing. From case first and second, f of x is increasing, monotonically increasing if and only if x is less than -6 or x is greater than -2. x ची व्हॅल्यू भेटलेली आहे, आता पॉईंट भेटलेला आहे, ऑन दॅट इंटरवल भेटलेला आहे आपल्याला -6 to -2 या पॉईंटमध्ये ते दिलेलं फंक्शन हे इन्क्रीजिंग असणार आहे. सिमिलरली आपल्याला अजून एक कंडिशन दिलेली आहे, हेन्स एफ इज मोनोटोनिकली इन्क्रीजिंग. सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, तर एफ ऑफ एक्स इज सेड टू बी मोनोटोनिकली डिक्रीजिंग. आता दिलेलं फंक्शन जर डिक्रीजिंग असेल तर एक्सची व्हॅल्यू फाइंड करा, असा आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन आहे. सो आपल्याला एक माहित आहे डिक्रीजिंग फंक्शन जर असेल तर एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू ही आपल्याला निगेटिव्ह पाहिजे. सो इथे इक्वल टू झालेला आहे, इथे करेक्शन करून घ्या, इथे लेस दॅन आहेत ते, इट्स लेस दॅन. इक्वल टू असेल तर ते रिअल लाईनला पॅरलल असणार आहे, सॉरी एक्स ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. f of x is said to be monotonically decreasing if f dash of x is less than 0. f dash of x ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, f dash of x ची व्हॅल्यू आहे 3 into x plus 2 into x plus 6 it's less than 0. That is x plus 2 into x plus 6 it's less than 0. आता ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन हे निगेटिव्ह कधी असणार आहे, जेव्हा इथे परत दोन कंडिशन येणार आहेत. बघा एकतर x प्लस 2 या ब्रॅकेटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे आणि x प्लस 6 या ब्रॅकेटची व्हॅल्यू निगेटिव्ह, किंवा x प्लस 2 या ब्रॅकेटची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल आणि x प्लस 6 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, तेव्हाच या दिलेल्या फंक्शनची व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह. बघा इथे परत दोन कंडिशन पडणार आहेत. x प्लस 1 ची व्हॅल्यू आयदर प्लस ऑर मायनस असू शकेल. सिमिलरली सेकंड ब्रॅकेटची व्हॅल्यू ही आयदर मायनस ऑर प्लस असू शकेल, तेव्हाच या दोन्हीचे मल्टिप्लिकेशन हे आपल्याला निगेटिव्ह भेटणार आहे, म्हणजेच लेस दॅन 0 भेटेल. सो देन आयदर, बघा कंडिशन दिलेली आहे, देन आयदर x प्लस 2 इट्स लेस दॅन 0 अँड x प्लस 6 इट्स ग्रेटर दॅन 0, और सेकंड कंडिशन दिलेली आहे x प्लस 2 इट्स पॉझिटिव्ह अँड x प्लस 6 इट्स निगेटिव्ह. सो केस फर्स्ट घेतलेली आहे, x प्लस 2 इट्स निगेटिव्ह अँड x प्लस 6 इट्स पॉझिटिव्ह. बघा फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू म्हणजेच x प्लस 2 ची व्हॅल्यू ही निगेटिव्ह आहे आणि x प्लस 6 ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह आहे. सो देअरफॉर x लेस दॅन -2 अँड x इट्स ग्रेटर दॅन -6. जर आपण ह्या दोन्ही पॉईंट रिअल लाईन वरती ड्रॉ केले तर आपल्या लक्षात येईल की जो काही कॉमन पोर्शन येतो आहे तो असणार आहे x बिलॉंग्स टू -6 to -2. सो हेन्स f इज मोनोटोनिकली डिक्रीजिंग. आणि केस सेकंड दिलेले आहे x प्लस 2 इट्स पॉझिटिव्ह अँड x प्लस 6 इट्स निगेटिव्ह. सो हेन्स देअरफॉर x इट्स ग्रेटर दॅन -2 अँड x इट्स लेस दॅन -6. इन दिस केस डज नॉट अराइज. बघा ह्या केसमध्ये कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू आपल्याला भेटत नाहीये. का भेटत नाही आहे, का इथे त्यांनी सांगितलंय की डज नॉट अराइज. बघा तुम्ही रिअल लाईन ड्रॉ करून बघूया,
एक रिअल लाईन ड्रॉ करा. ही आपण रिअल लाईन ड्रॉ केलेली आहे. समजा इथे आहे 0, हा एक्स ॲक्सिस आहे. इथे -1, हा -2 आणि इथे असणार आहे हा -6. आपल्याला काय सांगितलं आहे, दोन इक्वेशन आहे. एक्स इज ग्रेटर दॅन -2 म्हणजेच काय, -2 पेक्षा मोठी व्हॅल्यू काय असणार आहे, -2 पेक्षा मोठी म्हणजे ती कुठे जाणार आहे, प्लस इन्फिनिटी कडे. सिमिलरली एक्स इज लेस दॅन -6 याचा अर्थ काय आहे, एक्स ची व्हॅल्यू ही -6 पेक्षा लहान, ही कुठे जात आहे, -इन्फिनिटी कडे. बरोबर आहे. आता हे दोन इक्वेशन दोन दिशेला गेलेले आहे. एक राईट साईडला गेलेला आहे, एक लेफ्ट साईडला गेलेला आहे. तर या फंक्शनमध्ये कुठल्याही प्रकारचा कॉमन पोर्शन आपल्याला भेटत नाही. त्यामुळे या फंक्शनची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकत नाही. म्हणून दिस केस डज नॉट अराइज. हेन्स त्यामुळे केस सेकंड सॅटिस्फाय होत नाही. सो हेन्स दिस इथे या फंक्शनचं, या प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथेच आपला इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन हा टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण मॅक्झिमा अँड मिनिमा हा टॉपिक बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या असं लक्षात येत आहे, आम्ही कष्ट करून काही व्हिडिओज बनवतो, तुमच्यासाठी जे काही व्हिडिओ लेक्चर बनवतो ते तुम्ही कधी बघत नाही असं दिसून येत आहे. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला एखादी व्हिडिओ समजली नसेल, एखादा पॉईंट समजला नसेल तर तो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर अडचण येत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आम्ही नक्की ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. इथेच आपला हा पॉईंट संपलेला आहे. इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. नेक्स्ट टॉपिकला आपण मॅक्झिमा अँड मिनिमा बघूया. सो थँक्यू व्हेरी मच.